जय श्रीराम चालू कॉलेजला. आज काही दिवसांनी व्हिडिओ बनवायला लागली. आता जातो वर. झालीच कॉलेजमध्ये 1-2 तास. आणि हे बघा इंग्रजीचा अभ्यास इथं लागलाय करायला. अक्षर बघायचं. आता जातो माघारी घरी. आता आलोय रानात. कुठं ते करायचं आहे. तर एक ओपो तेवढं लसूण काढायचं आहे तेवढं राहिल्याला. ते काढून जाऊन हत्ती असते तोडून जाऊन कुठं ते करायचं अजून. इकडं कांदा ते काढून ठेवले काल. गोळा करायचा आहे नेमकी तशी मध्ये ठेवायचं. एकसारखी तेवढं एक लसूण राहिलेला आहे घेतो. आता चाललोय कोट्याकडं. 12-12:30 वाजले ते. मसरासनी वैरण पाणी करायचं आहे. गाईला पण बाहेर काढायचं झाडाखाली. पहिलं पाणी ते बसतो. झालंय मसरांचं वैरण पाणी ते करून. आता जातो हत्ती घासते काढतो. लाईट गेल्या. आपल्या ठिबकच्या चाव्या ते चालू करून आलोय. तर हत्ती घासतेवर राहिल्यावर काढून घेतो. हत्ती घासते काढून घेतलेला आहे. आता जातो शेडपाशी. आता ते करतो. वैरण ते आणून ठेवल्या. लाईट गेल्या चालत नाही. लाईट गेल्या तर लाईट आल्यावर कुठं ते करून घेतो. तर आत्ता आलोय रानातनं यायला ते उशीरच झाला आहे. आता मी बसलो घरात. तर आजचा ब्लॉग काही ते एंड करत नाही. आता उद्यापासून ब्लॉग ह्याच्यातच बनवतो. आणि व्हिडिओ जरा बारकं व्हायला लागली ते. तर आता डायरेक्ट भेटूया उद्या सकाळीच. तर भावानं आत्ता आलोय रानात. घरातलं ते सगळं काम त्यावरून आलोय आता. वर शाळवाच्या पेंड्या ते गोळा करायच्या राहिलेल्या. थोड्याच राहिल्या त्या पेंड्या ते गोळा करून घेतो. आत्ता आलोय हत्ती घासते काढायला. हत्ती घासते काढून घेतो. आता शेडला तेवढा कागद ते मारून घेतलेला आहे. काल नवीन एक आणलेला. आता हत्ती घासते काढून घेतो जाऊन कुट्टा ते करतो. ते आणून ठेवल्या. आता कुट्टा ते करून घेतो. कुट्टा ते करून घेतो. झालाय कुट्टा ते करून झालेला आहे. आता जातो घरी. अजून पवायला आणि जायचं आहे. आलेलो घरी दूध ते घालून. आज पूर्ण अंधार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब फॉर वॉचिंग.